मित्रांनो, सध्या आपण लोहगडच्या ट्रेकवर आहोत आणि आपल्या समोर दिसतोय लोहगडचा ऐतिहासिक नारायण दरवाजा. या दरवाजातून आत प्रवेश करताना आपण थेट शिवकालीन इतिहासाच्या साक्षीदार होत असल्याची अनुभूती येते. चला तर मग या ऐतिहासिक दरवाजातून लोहगडाच्या गड भ्रमंतीला सुरुवात करूया. आता आपण नारायण दरवाजातून लोहगडच्या आत प्रवेश केला आहे. समोरचा हा गडाचा मार्ग पाहताना प्रत्येक पावलागणिक आपल्याला इतिहासाच्या जवळ जात असल्याची जाणीव होती. आजूबाजूला दिसणारी दगडी बांधकाम, गडाची मजबूत तटबंदी आणि पावसाळ्यात हिरवळीने नटलेला हा परिसर मनाला अक्षरशः भुरळ घालतो. आता आपला प्रवास पुढे गडाच्या माथ्याकडे सुरू झाला आहे. या वाटेवरून चालताना एकीकडे निसर्गाचा आनंद घेत आपण लोहगडाच्या इतिहासाचा अनुभव घेणार आहोत. मित्रांनो, लोहगड हा केवळ एक किल्ला नाही, तर सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला आपल्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक वस्तूला, प्रत्येक दगडाला आणि प्रत्येक वाटेला स्वतःची एक ऐतिहासिक कहाणी आहे. तर चला मित्रांनो, अजून बराच गड आपल्याला पाहायचा आहे. आपली गड भ्रमंती अशीच सुरू ठेवूया. बाद झाली तुझी व्हिडिओ बघ. माझे व्हिडिओ भाई मी व्हिडिओ बनवलेच ना, फोटो काढले नाही म्हणत नाही. आता आपण या दगडी पायऱ्यावरून हळूहळू पुढे जात आहोत. पावसामुळे संपूर्ण वाट हिरवळीने नटलेली आहे आणि मध्येच येणारा गार वारा हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. जसं जसं आपण वरच्या दिशेने जातोय तसं तसं लोहगडचं भव्य रूप आपल्यासमोर उलगडतंय. एका बाजूला किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीची सुंदर पर्वतरांग. कॅमेऱ्यात कितीही टिपलं तरी हा नजारा प्रत्यक्ष अनुभवण्याची मजाच वेगळी आहे. मित्रांनो, आता आपण गडाच्या आणखी एका महत्त्वाच्या भागाच्या दिशेने जात आहोत. पुढे आपल्याला लोहगडावरील ऐतिहासिक वस्तू आणि गडाची भव्य रचना जवळून पाहायला मिळणार आहे. तर चला, पायवाट कितीही चढणीची असली तरी उत्साह मात्र तसाच आहे. आता आपण चढाई करत करत गडाच्या वरच्या भागात पोहोचलो आहोत आणि इथून मागे वळून पाहिलं तर आपण ज्या वाटेने वर आलो ती संपूर्ण वाट आणि आजूबाजूचा सह्याद्री अक्षरशः मन मोहून टाकतोय. आणि अशा प्रकारे आम्ही ऋषा भाऊ आणि मी लोहगडावर दाखल झालेलो आहे. पूर्ण गडावरती पोहोचले, बट हा गड चढणं लय अवघड आहे. त्यामुळं एक मी म्हणजे काय म्हणतात टी व्हीमध्ये एक डावला आहे का तिथं गड हे तीनच लोक चढू शकतात. एक वारा, पाणी आणि मराठा. यस, त्याशिवाय हे मुघलांचं काम नाही आहे. मुघलांना साथ देणार आपलेच होते, लोकांनी धोका दिला. त्यामुळं आपले दोन दिवस छत्रपती संभाजी महाराज झाले, त्यांना मारलं गेलं. बलिदान
अजून पण आपण जपायला पाहिजे. हाय, लोहगडावर समोर काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही मला, काहीच दिसत नाही. आणि ते पाहायला आलोय मी, काहीच दिसत नाही. तुला दिसतंय का ऋषा? काहीच दिसत नाही भाऊ. हे काय आहे पुढं? काहीच नाही दिसत. सब धोका धोका आहे. आता थोडस धुक सरकायला आले पुढे. टी 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 टू 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 टे झाला. फुल वारा आपण तिकडे कडेच्या दुसऱ्या टोक्याला जायचं. रिव्हर्स फॉल काय तर आहे. दिवस वॉटरफॉल. वॉटरफॉल आहे. कोणी आलं नाही तरी आम्ही चाललोय बघू. आमच्या धाडच आहे तेवढं, कारण आम्ही मराठी मातीतली लोक आहेत. चला आम्ही दिवस वॉटरफॉल. मराठी मातीतले लोक आहेत तर आम्ही जाणार. हाय हाय, कॅमेरा पासून बाहेर. इम्पॉर्टंट हा, मासे बिशे नको खाऊ. आम्ही सांगतो मी भाई. अरे बापरे, अजून उगवलं नाहीये. काय गो? अरे कब उगेगा? अगस्त चालू हो गया, खत्म भी हो गए. काय करू? तिकडे जाऊ, पिंड फिरून येऊ. तिथं स्पॉटवरती फोटो काढतो. वाऱ्याचा जो आवाज येतोय ना, आता आपण चढाई करत करत गडाच्या वरच्या भागात पोहोचलो आहोत. पावसाळ्यात लोहगडचं हे रूप काही वेगळंच असतं. काळ्या दगडांवरून वाहणारं पाणी, हिरवगार झाडी आणि ढगांनी वेढलेला परिसर. असं वाटतंय जणू आपण एखाद्या चित्रातच आलो आहोत. आपण गडाच्या मुख्य भागाकडे जात आहोत. इथून पुढे आपल्याला लोहगडाची तटबंदी, बुरुज आणि गडाची भव्य रचना जवळून पाहायला मिळणार आहे.
खाऊन घे. हो भूक लागली बिस्किट खातोय ते पण पार्लेजी. गरिबी अरे रे गरिबी ते पण इथं भेटत नाही भाऊ काही लोकांना. मी पण येत भेटते कॅमेराला बी खाऊ. आपला कचरा आपल्या संग घेऊन जावा सगळ्यांनी. आम्ही हा आमचा कचरा आम्ही घेऊन चाललोय. तुमचा कचरा पण तुम्ही घेऊन जावा काढत बस काय अर्धा तासात लोहगाड्याच्या दुसऱ्या टोकाशी ह्याच्या पुढे जाऊ नाही शकत. पुढं कडपर्यंत आहे तिकडे लास्ट पण जाऊ शकत नाही. त्याच्या पुढे जाऊ नाही शकत. पण सीन बाबा त्याला काय व्हिडिओ करणार आहे. विशेष म्हणजे या गडावर येणाऱ्या प्रत्येकाला आवर्जून पाहावासा वाटतो तो म्हणजे लोहगडचा प्रसिद्ध विंचू काटा. विंचवाच्या नांगीसारखा लांबच लांब पुढे असलेला हा डोंगराचा भाग दुरूनच आपलं लक्ष वेधून घेतो. मित्रांनो, सध्या मी लोहगडच्या अतिशय प्रसिद्ध आणि मनमोहक अशा विंचुकाटा पॉईंटवर बसलेलो आहे. समोरचा हा नजारा पाहिल्यावर खरंच असं वाटतंय की आजचा लोहगड ट्रेक सार्थकी लागला. पण तिथे पोचल्यानंतर आजूबाजूला दिसणारं दृश्य त्याहूनही सुंदर आहे. आपल्या समोर दिसणारा या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यावर पसरलेली हिरवीगार चादर आणि मध्येच ढगांमध्ये डोकावणारी ही शिखरं निसर्गाने अक्षरशः मुक्त हसाने सौंदर्याची उधळ केली आहे. आणि मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्याचा आकार विंचवाच्या नांगीसारखा असल्यामुळे याला विंचुकाटा असं म्हटलं जातं. इथून आजूबाजूचा परिसर पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते. सह्याद्रीमध्ये प्रत्येक गडाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि लोहगडाची ओळख म्हणजे हा भव्य विंचुकाटा. तर मित्रांनो, थोडा वेळ आपण या अप्रतिम निसर्गाचा आनंद घेऊया. काही क्षण हे दृश्य कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवून ठेवूया. आणि आता पाहूया विंचुकाट्यावरून पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळते. चला तर मित्रांनो, लोहगडाची अजून बारीक माहिती आणि या गडाचा इतिहास आपण आपल्या पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल अमित देवकर ब्लॉग्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गड किल्ल्यांच्या प्रवासात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. पण चालू केलं. अरे भैया, मी आता फक्त 3च महिने झाले मी ट्रॅव्हलिंगचे करतोय आणि सर्वात जास्त आत्ता ते जे पंढरपूरची वारी होती त्या सगळं कव्हर केलंय. माझ्या आत्तापर्यंत 20 व्हिडिओ झाले असते. मी पण काय असं माझ्या आता